हे बघ दाद्या, आजकाल युट्यूब इंस्टाग्रामला खूप एक ते एस-एम-सी आणि आय-सी-टी नावाचा ट्रेंड आलाय. ठीक आहे. माझा काय त्या गोष्टीला विरोध नाहीये. पण लोकांनी असं तयार करून सोडलंय, की भाई प्राइस ॲक्शन होतच नाही वर का आता सपोर्ट रेझिस्टन्स चालतच नाही. भाई हे काय नवीन? असं नाहीये. अगोदर पण चालत होतं ना, त्याच्यावरच तुम्ही पैसे कमवत होता. आता तुम्हाला कमवता येत नाहीत हे तुम्ही मान्य करा. उगाचच प्राइस ॲक्शनला किंवा सपोर्ट रेझिस्टन्सला ह्याला बदनाम करू नका. ठीक आहे. आता काय ते काय आले, फेअर व्हॅल्यू गॅप झाला पाहिजे, ब्रेकअप स्ट्रक्चर झाला पाहिजे, नंतर काय ऑर्डर ब्लॉक झाला पाहिजे, नंतर काय चोच झाला पाहिजे. आता कोणाची चोच? पोपटाची का कवळ्याची? काय म्हणजे चेंज ऑफ कॅरेक्टर काय असेल त्यांच्या भाषेत. भाई माझा त्याला विरोध नाही. उद्या मी ते करेन सुद्धा. पण मला आता गरज पडत नाही. मला प्राइस ॲक्शन वरून पैसे बनतायत तर मी का त्याला सोडून दुसऱ्या गोष्टीच्या मागे लागू? मला बरेच जण म्हणतात, की "भाई तू अजून लय मागे आहे. हे सोड, ते सोडल्याशिवाय तू पुढे येऊ शकत नाहीस." भाई सरळ स्पष्ट सांगतो. मला माझ्या प्राइस ॲक्शनने, मला माझ्या स्ट्रॅटेजीने पैसा बनतोय तर मी का सोडू? जेव्हा पैसा बनायचा बंद होईल किंवा पैसा बनण्यासाठी खूपच प्रॉब्लेम यायला चालू होतील, त्यावेळेला 100% आपण विचार करू शकतो. भाई मी एकच सांगतो, की जर तुम्ही तुमची स्ट्रॅटेजी एका मिनिटात एक्सप्लेन करू शकत नसाल, तर 100% चुकतंय. माझी स्ट्रॅटेजी एक्सप्लेन करण्यासाठी किंवा माझा एक ट्रेड बनला, सेटअप बनला, मी सांगणार काय हां, ई-एम-आयला रिस्पेक्ट दिला, डाउनसाइड कॅन्डल बनली, डाउनसाइड कॅन्डल क्लोज झाली, मी 1:2 टार्गेट ठेवला आणि ट्रेड इनिशिएट करून ट्रेड घेऊन बाहेर गेलो. टार्गेट स्टॉप लॉस जे काय जाईल ते. पण तुम्हाला एक्सप्लेन करताना काय काय सांगायला लागतंय? बाय चेंज ऑफ कॅरेक्टर झाला, बाय ब्रेकअप स्ट्रक्चर झाला, ओ-बी झाला, मग आणि हे झालं, ते झालं आणि मग मला ट्रेड मिळाला. एवढं सगळं होईपर्यंत मार्केट थांबणार आहे. तुमच्या लेव्हलनुसार चालणार आहे. असो, जे काही तुमचे कॉन्सेप्ट असतील मी त्या गोष्टीला रिस्पेक्ट देतो. मी त्या गोष्टीचा विरोध करत नाही. पण तुम्ही प्राइस ॲक्शनला, सपोर्ट रेझिस्टन्सला, ट्रेंड लाईनला तुम्ही या गोष्टींना चालतच नाही असं ब्लेम करू नका. जर तुम्हाला त्यातनं पैसा बनत नाहीये तर मान्य करा. बस आता बऱ्याच जणांना लागेल. काही मित्र पण आहेत आमचे. पण भाई जी रिॲलिटी आहे ती मला सांगायची होती फक्त. उगाचच कॉम्प्लिकेटेड करून ठेवू नका. खतम.